नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, शासन निर्णय असणार आहेत, म्हणजेच की 26 फेब्रुवारी 2026 रोजीचे जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, सर्वचे सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परत त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF असणार आहे तेही आपण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहे. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय हा आला आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठास सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या करिता अनुदान वितरित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सक्षमता आणण्यासाठी उपपदार्थावर प्रक्रिया प्रकल्प BTO म्हणजेच की बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर BTO बिल्ड वन ऑपरेट ट्रान्सफर तत्वावर उभारण्यासाठी निकष निश्चित करण्याबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरील GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आहे. सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12% व्याजाचे प्रदान करण्याबाबत श्री महेश सहकारी सूतगिरणी लिमिटेड, इचलकरंजी तालुका हातकंगले, जिल्हा कोल्हापूर. विभागाचे नाव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग. शीर्षक आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड या संस्थेच्या आवारात 300 प्रशिक्षणार्थी क्षमतेच्या मुलांच्या वसतिगृह इमारतीचे बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा GR मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता. विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. शीर्षक आहे. असुधारित वेतन श्रेणी म्हणजेच की 6व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 257% महागाई भत्ता वाढ देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे. यानंतरचा GR हा महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे. निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 58% महागाई भत्ता वाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 26/2/2026. यानंतरचा GR मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे. असुधारित वेतन श्रेणी 5व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱ्या निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना दिनांक 1 जुलै 2025 पासून 474% महागाई वाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे. क्षेत्रीय पुरवठा यंत्रणेतील जुन्या 7 निर्लेखित वाहनांऐवजी 7 नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देण्याबाबत GR दिनांक 26/2/2026. विभागाचे नाव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग. शीर्षक आहे. नियंत्रक शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या कार्यालयातील वाहन चालक पदाच्या मे कृष्णा मोटर्स मुंबई या बाह्य यंत्रणेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवेबाबत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे. महाराष्ट्र राज्य माहिती आयोग मुख्यालय व इतर 7 खंडपीठांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना अंतर्गत उमेदवार घेण्यास मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे. राज्य सेवा हक्क आयोग मुख्यालय मुंबई यांना प्रशासनिक विभागाचे वित्तीय अधिकार प्रदान करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक 26/2/2026. विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग. शीर्षक आहे. माननीय राज्यपालांचे परिवार प्रबंधक लोकभवन मुंबई या कार्यालयाकरिता लेखाशीर्ष 20/12/0041 अंतर्गत 51 मोटर वाहने या उद्दिष्टामधून 11 देशांतर्गत प्रवास खर्च या उद्दिष्टामध्ये रुपये 5 लाख तसेच लेखाशीर्ष 20/12/0103 अंतर्गत 27 लहान बांधकामे या उद्दिष्टामधून 13 कार्यालयीन खर्च या उद्दिष्टामध्ये रुपये 3 लाख इतका निधी
पुनर्वितरणाद्वारे उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील कृषी अध्यापक पदांच्या भरती प्रक्रियेच्या तरतुदी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे जिल्हा रायगड या विद्यापीठासाठी लागू करण्याबाबत. विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग. शीर्षक आहे PM उषा या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत MMER म्हणजेच की मॅनेजमेंट मॉनिटरिंग इव्होल्युशन अँड रिसर्च 100% केंद्र पुरस्कृत या उपघटकासाठी केंद्र हिस्सा राज्य प्रकल्प संचालनालय राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांना उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे अधीक्षकीय उद्योग अधिकारी गट या संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजी तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत. विभागाचे नाव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग. शीर्षक आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट या संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजी तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबत. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे अर्थसांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक गट संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदलीबाबत. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. शुद्धीपत्रक भोर नगर परिषद जिल्हा पुणे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. शुद्धीपत्रक पुणे महानगरपालिका. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा साई जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR हा यावल नगर परिषद रावेर नगर परिषद व फैजपूर नगर परिषद जिल्हा जळगाव यासाठीचा आहे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. देवरी नगर पंचायत जिल्हा गोंदिया. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. धुळे महानगरपालिका जिल्हा धुळे. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. शुद्धीपत्रक बृहमुंबई महानगरपालिका. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. शुद्धीपत्रक पिंपरी चिंचवड महानगरपालिका जिल्हा पुणे. यानंतरचा GR नियोजन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा साई जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. शुद्धीपत्रक असणार आहे उमरखेड नगर परिषद जिल्हा यवतमाळ. विभागाचे नाव नियोजन विभाग. शीर्षक आहे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत. शुद्धीपत्रक चिखलदरा नगर परिषद व धारणी नगर पंचायत. विभागाचे नाव सार्वजनिक आरोग्य विभाग. शीर्षक आहे 15वा वित्त आयोग राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाकडून सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेले ₹726,51,60,000 इतका मूळ व पावसाळी अधिवेशनातील पूरक मागणीद्वारे मंजूर तरतुदीतून वितरित करण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय हिवताप व हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत आवश्यक साहित्य तसेच इतर बाबीच्या खरेदीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा साई जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे वन संरक्षण व संवर्धन अधिनियम 1980 अंतर्गत साखरी इरावती पवनी 3 ओपन कास्ट माइन प्रकल्पासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 12.7 हेक्टर वन जमीन वळतीकरणाबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव ग्राम विकास विभाग. शीर्षक आहे
जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 लेखा वर्गातील सहाय्यक लेखा अधिकारी दिनांक 1/1/2023 रोजीच्या राज्यस्तरीय एकत्रित सुधारित अंतिम ज्येष्ठता सूची व दिनांक 1/1/2024 रोजीचे अंतिम तसेच दिनांक 1/1/2025 रोजीच्या अंतिम ज्येष्ठता सूचीचे शुद्धीपत्रक. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड्स मुंबई या संस्थेच्या वेतनेतर अनुदान मंजूर करण्याबाबत GR दिनांक 26/2/2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे शिवछत्रपती क्रीडा संकुलन महांगुळे बालेवाडी पुणे येथील क्रीडा प्रबोधिनी पुणेच्या मुलामुलींचे वसतिगृह व क्रीडा प्रबोधिनीचे भोजनगृह व वसतिगृह भोजनगृह फर्निचरच्या कामकाजास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025 ते 26 चे अनुदान वितरण GR दिनांक 26/2/2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे सक्षमीकरण व दर्जा वाढबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. GR दिनांक आहे 26/2/2026. विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. शीर्षक आहे मे अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव या संस्थेमार्फत 5व्या देवगिरी राष्ट्रीय लघुपट महोत्सव 2026 च्या आयोजनासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आदिवासी विकास विभागास भारतीय संविधान अनुच्छेद 275(1) अंतर्गत प्राप्त होणाऱ्या योजनांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्याबाबत. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या योजनेसाठी निधी वितरण अतिरिक्त राज्य हिस्सा 100% लेखा शीर्ष 2202 के 772 असे आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 करिता शासकीय आश्रम शाळांमध्ये बांधकाम TSP लेखा शीर्ष 4225 1109 या अंतर्गत निधी वितरणाबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग. शीर्षक आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन 2025 ते 26 करिता आश्रम शाळांचे बांधकाम OTSP लेखा शीर्ष 4225 1118 या अंतर्गत निधी वितरणाबाबतचा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान ना 2.0 अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा कोल्हापूरच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान ना 2.0 अंतर्गत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका जिल्हा ठाणेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान ना 2.0 अंतर्गत लोणंद नगरपंचायत जिल्हा साताराच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव नगर विकास विभाग. शीर्षक आहे स्वच्छ महाराष्ट्र अभियान ना 2.0 अंतर्गत कुडाळा नगरपंचायत जिल्हा सिंधुदुर्गच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. विभागाचे नाव गृह विभाग. शीर्षक आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल जनहित याचिका क्रमांक 118/2025 मध्ये माननीय उच्च न्यायालयाने दिनांक 27/1/2026 रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने रक्कम माननीय उच्च न्यायालयात जमा करण्यास मंजुरी देण्याबाबत. यानंतरचा GR आपण या ठिकाणी पाहू शकता की गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता AMBIS म्हणजेच की ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम प्रणाली बंद करून केंद्र शासनाची नवीन NAFIS म्हणजेच की नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम प्रणाली सुरू करण्याबाबतचा जो आहे अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR ही आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आहे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालयाच्या 2055A319 या लेखशीर्षकाखाली उद्दिष्टनिहाय निधीच्या वितरणास मान्यता देण्याबाबतचे जे काय आहे ते शुद्धीपत्रक आहे मित्रांनो.
यानंतरचा जी आर हा महिला व बालविकास विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. जिल्हा संलग्नतेच्या आदेशात बदल करण्याबाबतचा जो काही आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. जी आर दिनांक 26/2/2026. यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आहे पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाकरिता SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती व पदस्थापना श्री सुजित अशोक बर्गे, राज्य कर अधिकारी, अंधेरी, पश्चिम मुंबई. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता. श्रीमती कांचन जगताप तहसीलदार यांची सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा या पदावर प्रतिनियुक्तीने करण्यात आलेली नियुक्ती संपुष्टात आणण्याबाबतचा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग. शीर्षक राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यमिक निवासी शिक्षण योजना या योजनेअंतर्गत शाळेची निवड करण्याबाबत पूनम टेक्निकल इन्स्टिट्यूट, किल्ले धारूर, तालुका धारूर, जिल्हा बीड संचलित इंडियन कल्चर पब्लिक स्कूल, अंबाजोगाई, जिल्हा बीड यासाठीचा हा जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. मित्रांनो, आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व जी आर होते सर्वच्या सर्व जी आर हेडलाईन्स हे आपण हे एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलचे ज्या काही सविस्तर PDF आहेत त्याही आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व जी आर शासन निर्णय हेडलाईन्स आहे या सर्व समजल्याच असतील आणि याबद्दलचे ज्या काही नवीन अपडेट येत राहतील त्या नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत. तोपर्यंत धन्यवाद.